संत संगे भागे लागला, संत संगे कैसा अभाग्याला, जयासी संत संग जोडला, हे संतांची होते स्वय. हा जुन्या दासबोधातली ओवी आहे ही. आणि हे सांगण्याचं कारणच असं आहे की संत दासगणू महाराज यांचं पूर्ण आयुष्य संतांच्या संगतीमुळे बदललेलं आहे. आपल्या सगळ्यांना परिचित असलेला गजानन विजय ग्रंथ याचे लेखक कोण, तर आपल्याला फक्त दासगणू महाराज एवढंच माहिती असतं. पण ह्या दासगणू महाराजांचं पूर्ण नाव गजानन दत्तोपंत सहस्रबुद्धे. रत्नागिरी जिल्ह्यातील कोतवडे या गावी सहस्रबुद्धे नावाचा एक सुखवस्तू घराणं होतं. आणि दत्तोपंत एकनाथ सहस्रबुद्धे आणि सावित्रीबाई सहस्रबुद्धे यांच्या पोटी महाराष्ट्राचा हा सन्मार्ग दीपक जन्माला आला. जन्माला येतानाच त्याने आईचं करारीपण, बुद्धिमत्ता, सरळपणा आणि वडिलांचं आध्यात्मिकतेची आवड हे गुण घेऊनच संत कवी म्हणून त्यांचं तेज या पृथ्वीवर झळकण्यासाठी तो सुमुहूर्ताचा जन्मदिवस होता पौष शुद्ध एकादशी. इंग्रजी महिन्याप्रमाणे 6 जानेवारी 1868. वेळ होती अगदी पहाटेच. जणू अज्ञानाचा अंधकार रूपी रात्रीला मागे टाकून आपल्या ज्ञानकिरणांनी प्रकाशाच्या वाटा समाजाला दाखवण्यासाठी आतुर झालेला हा पुण्यात्मा. सती सावित्रीच्या ह्या मुलाचे नाव पाळण्यामध्ये नारायण ठेवले गेले. सगळेजण त्याला नारायण म्हणत असत. पण आजोबा एकनाथ यांनी त्याला पाहिलं आणि त्याचे मोठे मोठे कान, मोठे मोठे पोट आणि डोळ्याची तीक्ष्ण नजर हे पाहून एकनाथ पंत त्याला गणपतीच म्हणू लागले. म्हणून त्याचं गणेश किंवा गजानन दत्तोपंत सहस्रबुद्धे हे नाव प्रचलित झाले. त्याच्या सगुण रूपाचं वर्णन करावं तर अगदी गोरगोरा पान, उभा चेहरा, तेजस्वी डोळे आणि जन्मजात त्याच्या भालावर महादेवाच्या लहानशा पिंडीसारखं उंचवटा होता, हे वैशिष्ट्य. गणेश लहानपणी आईबरोबर अंमळनेरला, अकोळनेरला जात असे सुट्टी लागल्यावर. आणि त्याच्यावर तिथे अतिशय शुभ संस्कार होत. हे का सांगायचंय? कारण मुलं हल्ली आजी आजोबा किंवा आजोळी जायला नाही म्हणतात. आणि आई त्यांचे म्हणजे मामा काशीनाथ हा त्याचा मामा होता. तो उत्तम प्रकारे कीर्तन करत असतो. आई त्याला कीर्तनाला घेऊन जाते आणि हा छोटा गणेश मामा बरोबर आपल्या छोट्या छोट्या हाताने टाळ्या वाजवत त्याला साथ देत असे. हे संस्कार लहानपणी त्याच्या मनावर रुजले. हरिकथेचे संस्कार लहानपणीच त्याच्या मनावर रुजले आणि मामा सुद्धा देहमान हरकून कीर्तन करत असत. अत्यंत सात्विक आणि तपस्वी असं हे मामाकडचं घराणं होतं. आणि हा कीर्तनात रमून जात असे. हरिभक्तीचं बीज मनावर हळूहळू ठसत गेलं आणि त्याला अंकुर फुटत गेलं. कीर्तनात जे काही तो पाहत होता, ऐकत होता, ते त्याच्यावर त्याचं मंथन चालू असायचं. पण एक गोष्ट आपल्या लौकिक अर्थाच्या दृष्टीने अशी होती की तो 7 वर्षाचा झाला तरी शाळेतच गेला आणि शाळेत नाही गेला आणि दिवसभर व्रात्यपणा करत हिंडत असत. आईला मोठी काळजी वाटायची. नंतर अहमदनगर इथे कोर्टगल्ली सहस्रबुद्धे यांचा वाडा होता. तिथे जवळच एक विठ्ठलाचं मंदिर होतं आणि मिसळ यांचा वाडा होता. हा आपला दुपारभर त्या विठ्ठलाच्या देवळात आणि मिसळांच्या वाड्यातच वेळ घालवत असायचा. म्हणजे त्याला शाळेचं काही गंध नाही, शाळेत जावंसंच वाटायचं नाही. मग 8व्या वर्षी पूर्ण झाल्यानंतर 1877 साली मुंज झाली. मुंज गेली. पण मुंजीनंतर सुद्धा ह्याच्यात काही फरक पडला नाही. आईला काळजी वाटायला लागली.
त्याचा नाठाळपणापायी अनेक वेळा त्याला छडीची शिक्षा सुद्धा झाली, घरी बाहेर. कारण व्रात्यपणा केला की नसता आवडत ना. ह्याची काही सुधारणाच पाहून दत्तोपंतांचे भाऊ जनार्दन पंत यांनी त्याला संगमनेरला शाळेत घालायचं ठरवलं आणि संगमनेरला तो शिक्षणासाठी गेला. पण याचं एक वैशिष्ट्य होतं, जरी व्रात्यपण असलं तरी स्वभावाने अतिशय सरळ, निर्मळ आणि मनमोकळा होता. पण सगळ्या मुलांमध्ये हा जवळजवळ 5-6 वर्षांनी मोठा होता. कारण शाळेत घातला आधीच 7 वर्षापर्यंत शाळेत नाही गेला. इतर मुलांच्या मनाने तो खूप मोठा होता आणि त्याच्यामुळे त्याचं आणि त्याच्यापेक्षा छोटी मुलं होती, त्याच्यामुळे त्यांचं काही एवढं जमायचं नाही. उन्हाळकीचा स्वभाव असल्यामुळे मित्रांची संगतही तशीच लागली. आणि बघा, हे फार महत्वाचं आहे की त्याला तमाशाचा नाद लागला आणि तमाशाला तो जाऊ लागला. शाळेत बसल्या बसल्या लावण्या, चक्कड यांची रचना करून त्याच्यातच तो काव्य करू लागला आणि त्याच्या त्या कवित्वाच्या प्रतिभेला लावणी, पोवाडे यांची जागा मिळाली, तिथे वाव मिळाला. पुढे जामखेड तालुक्यामध्ये एक आपट्याचे जहागीरदार होते नारायणराव रानडे, यांच्या मुलीशी त्या गणेश समजाचा विवाहापर्यंत आला तो. तिच्याशी विवाह झाला आणि लग्नानंतर परत आला तरी ह्याचा भटकण्याचा कार्यक्रम चालूच होता. ते लग्न झाल्यावर काळजी वाटते ना. क्षणभरही तो घरात थांबायचा नाही आणि ते त्याच्या काकूला काही आवडायचं नाही. म्हणजे जनार्दन पंतांची बायको, त्या काकूला आवडायचं नाही. आणि मग काकू एक दिवशी रागवली त्याला की तुला आमच्या नावावरच पुढे जगायचंय. या गोष्टीचा त्याला खूप राग आला आणि त्यांनी काकूला सडेतोड उत्तर दिले, मी इथून पुढे तुझ्या घरचं पाणी पण पिणार नाही. आणि घरातून जे बाहेर पडला तो पुन्हा कधीच घरी आला नाही. मग नगरला मिसळ हा मित्र होता, त्याच्या घरी तो राहायला लागला. असंच नगरमध्ये फिरता फिरता पोलीस, आता तो होता इंग्रजांचा काळ, पोलीस सुप्रिटेंडेंट एम केनेडी हे त्याला रस्त्यात भेटले आणि त्याला विचारलं गणेशला की तू पोलिसात भरती होशील का? हा रिकामाच होता, पटकन हो म्हणाला. झालं, पोलिसात भरती झाला. पोलीस हवालदार, बिल्ला नंबर 727. आणि तेव्हापासून तो पोलिसामध्ये नोकरी लागला. जनार्दन पंतांना ते काही आवडलं नाही, कारण सहस्रबुद्धे घराणं तसं सुखवस्तू आणि चांगलं होतं. त्यांना वाटायचं एवढ्या मोठ्या चांगल्या घराण्यातला मुलगा आणि पोलीसची काय नोकरी करतो, हवालदाराची. पण त्याचा निग्रही स्वभाव तो काही त्यांनी बदलला नाही आणि त्यांनी त्या केनेडीला सांगितलं होतं की मला नगरमध्ये नोकरी देऊ नका, श्रीगोंद्याला द्या. म्हणून त्याची ऑर्डर श्रीगोंद्याला निघाली. कारण नगरमध्ये लोक नावं ठेवतील ना, आणि नगरमध्ये काका आणखी नातेवाईक असतील, म्हणून श्रीगोंद्याला त्याची ऑर्डर काढली. पण श्रीगोंद्याला सुद्धा, श्रीगोंद्याची भूमी एवढी पवित्र होती की तिथे गोंधळे बुवा, प्रल्हाद महाराज, शेख मोहम्मद ही अध्यात्मातली प्रतिष्ठित व्यक्ती होऊन गेलेली होती. आणि गावचे मामलेदार ह्याला की नाही मदत करत होते. कशाबद्दल? ते तमाशातले फळ किंवा तमाशे उभे करायचे, ते रंगवायचे, त्याच्यासाठी मामलेदार मदत करत होते. आणि मग त्यांनी मेळावे भरवायचे, नाटकं करायची, लावण्या, तमाशाचे फळ ह्याच्यामध्ये तो त्याचा महत्वाचा भाग असायचा. त्याच्यात तो दंग होता, पण चारित्र्य अगदी शुद्ध.
नाहीतर तमाशा म्हटल्याबरोबर चारित्र्याला लगेच दाम लागतो. पण ह्याचं चारित्र्य शुद्ध, मन शुद्ध होतं, निष्कलंक होतं. पण सहस्रबुद्ध्यांच्या प्रतिष्ठित कुळाला ते काही चांगलं नव्हतं. आईला खूप काळजी वाटू लागली. आता हा तमाशा केला आणखी आपलं घराणं अजून बिघडतं की काय. म्हणून आईने अनेक ज्योतिषांना कुंडली दाखवली. प्रत्येक ज्योतिषांनी काय सांगावं की हा अतिशय विद्वान होणार आहे, ह्याची श्रीमंती आणि खूप मोठी असणार आहे आणि त्याला गुरुत्व पद प्राप्त होणार. तर काहीतरी चिन्ह आहेत का हो आता? जो मुलगा तमाशेचे फड उभारतोय त्याला गुरुत्व पद प्राप्त होणार. पण प्रत्येक ज्योतिषी त्यांना तेच भविष्य सांगायचं. आणि मग हे सांगितलं की त्याच्या आईला एवढ्यात बरं वाटायचं. पण लोक मात्र त्याची निंदा करत असत. लोक त्याची खूप निंदा करत असत. आणि एक दिवस एकीकडे त्याची नोकरी चालूच होती, पोलीस हवालदारची. लावण्या पोवाडे यांच्या काव्यरचना चालू होत्या. पोलीस खात्यात असून आता आपण बघतोय पोलीस खात्यात काय असतं. पोलीस खात्यात असून निर्लोभीपणाचा आदर्श गणपतराव दाखवून देत होते. त्यांचे मन हे कमलपत्राप्रमाणे कुठल्याही आर्थिक बौद्धिक मान सन्मानाच्या गोष्टीला चिकटत नव्हते. आणि त्यानंतर गणपतरावांच्या म्हणजे हे तमासगीर गणपतराव वगैरे असं म्हणून ते प्रसिद्ध झाले होते. पण गणपतरावांच्या जीवनाला कलाटणी मिळाली ती सद्गुरूंच्या सहवासाने. कोण होते सद्गुरू? वामनशास्त्री इस्लामपूरकर. वामनशास्त्री इस्लामपूरकर यांच्याशी त्यांची भेट झाली. हे वामनशास्त्री इस्लामपूरकर म्हणजे कल्याण स्वामीच्या परंपरेतील सांप्रदायिक रामदासी होते. आणि मद्रास प्रांतातले ते मोठे अधिकारी पण होते. प्राचीन संस्कृत ग्रंथ तपासण्याचं काम पण ते करत असत. म्हणजे एकीकडे नोकरी पण आणि एकीकडे हे पण करायचे. आता नोकरी म्हटल्यावर ती IT ची नोकरी आणि ही असली काम कोण करणार? संस्कृतचा ग्रंथ हातात घेतला तरी खूप झालं. पण हे वामनशास्त्री संस्कृतचे ग्रंथ तपासण्याचं काम करत असत. आणि तेवढंच नाही तर भागवताचं पारायण ते करत असत. मग आणि त्यांचा स्वभाव अतिशय शांत, सरळ आणि सदाचरण. त्याचा प्रभाव या गणेशवर खूप मोठा झाला. आणि एकदम ह्याच्या मनात परिवर्तन झालं की मला गुरु उपदेश घ्यायचा आहे तो वामनरावांकडूनच घ्यायचा. आणि त्यांनी निश्चय केला. वामनरावांच्या पायावर डोकं ठेवलं आणि त्यांना सांगितलं मला मंत्र उपदेश द्या. पण हा गजानन शिवभक्त होता. सोमवार, प्रदोष, नंतर शिवरात्रीचे उपास किंवा इतर सगळी जी शिवाची व्रत होती ती तो करत होता. म्हणून त्याने गुरुमंत्र सुद्धा बिल्वपत्रावर घेतला. हे आहे ना वैशिष्ट्य. बिल्वपत्रावर त्यांनी गुरुमंत्र घेतला आणि आपले गुरु वामनशास्त्री यांच्या पायावर डोकं ठेवलं आणि गुरुदक्षिणा म्हणून स्वतःच्या बोटातली अंगठी द्यायला लागली. तर वामनशास्त्रींनी त्यांना सांगितलं की अशी गुरुदक्षिणा गुरूंना पुरत नसते. गुरुदक्षिणेला गुरुला शिष्याने सर्वस्व अर्पण करावं लागतं. हे त्याला खूप भावलं, हृदयापर्यंत गेलं. आणि तो गुरुमंत्र सुद्धा म्हणतो
निष्ठेने म्हणायला लागला. वामन शास्त्री हे रामदासी कुळातले तर होते, परंतु विठ्ठलाचे पण भक्त होते. आणि विठ्ठलाचे भक्त असल्यामुळे पंढरपूरची वारी ते करत असत. त्यांनी ह्याला पण, गणपतला पण पंढरपूरची वारी करायला सांगितली. पण नोकरी सांभाळून पंढरपूरची वारी करणं अवघड होत असेल. त्याच्यामुळे जेव्हा सुट्टी असेल तेव्हा तो नक्की वारीला जात असेल. आणि मग वारीला जाऊन जाऊन आणि गुरुपदेश घेऊन हा गणपत पूर्णपणे बदलला. हळूहळू लावणी, ओवाडे, तमाशाचे फळ ह्याच्याकडचं लक्ष त्याचं कमी व्हायला लागलं आणि दासगणू ह्या नावाने तो प्रसिद्ध झाला. नोकरीत असताना वारीसाठी एकदा त्याने रजा मागितली. इंग्रज सरकार होतं त्यावेळेला. फिलिप नावाचे ख्रिश्चन फौजदार होते. त्या फौजदारांनी ह्याला म्हणावं की दगड धोंड्यात काय देव असतो? पण हे स्पष्ट होते, निर्भीड होते. त्यांनी उत्तर दिलं, तुमच्या फळकुटात काय देव असतो? ख्रिश्चनांचा क्रॉस असतो ना, ते लाकडी असतं, त्याच्यात ते देव असतो का? आणि त्याच्यामुळे ते तिथेच थांबले आणि त्याला वारीला जाण्याला परवानगी दिली. पंढरपूरच्या वारीमुळे दासगणूंना पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ वारंवार व्हायला लागली. आणि एकीकडे पांडुरंगाकडची ओढ वाढायला लागली, पण वामन शास्त्री हळूहळू परमेश्वराच्या मार्गाकडे लागले. आणि त्यांनी दासगणूंना सांगितलं की मी आता काशीला जाऊन माझा देह ठेवणार आहे. खूप वाईट वाटलं, रडू कोसळलं की आता कसं होणार, कारण आधार त्यांचाच होता. गुरुच नाही, नुकतेच गुरु केलेले आणि गुरुच नाही, आता कसं होणार, म्हणून खूप वाईट वाटायला लागलं. तर आणि खूप गुरु विरह झाला हे वामन शास्त्रींच्या लक्षात आलं. वामन शास्त्री म्हणाले, शिर्डी इथे साईबाबा आहेत, ते माझ्यासारखेच आहेत. तुला काहीही जरी वाटलं तरी तू शिर्डीला जा, ते तुला छान उपदेश करतील आणि मार्ग दाखवतील. तू काही काळजी करू नको. साईबाबा नावाची खूप मोठी थोर विभूती आहे. आणि सांगितल्याप्रमाणे वामन शास्त्रींनी काशी विश्वेश्वर इथे ज्येष्ठ वद्य एकादशी 1818 साली देह ठेवला. आणि वामन शास्त्रीचं दासगणूंवर एवढं प्रेम होतं की आपली सगळी संपत्ती मृत्यूपत्रामध्ये त्यांच्या नावावर करून ठेवली. पण आता वामन शास्त्रींची बायको होतीच, स्त्रियांना नसतं आवडत असं दुसऱ्या कोणाला आपली संपत्ती दिलेली. तिला वाईट वाटलं, राग आला. तो राग अर्थात हे तसे नव्हतेच, तर ती संपत्ती त्यांनी ते मृत्यूपुत्र जसाचे तसं वामनराव शास्त्रींच्या बायकोला परत केलं आणि म्हटले की माझ्या गुरूंप्रमाणेच मला कशाची आसक्ती नाही. तिच्या चरणी ते मृत्यूपत्र अर्पण केलं, दिलं तिला आणि तिच्या सुद्धा चरणांवर त्यांनी माथा ठेवला. आणि माथा ठेवताना सांगितलं, माझ्या गुरूंनी मला आध्यात्मिक धनदौलत खूप दिली आहे. मला फक्त त्यांची ती विठ्ठल मूर्ती तेवढी देऊन टाक. त्यांच्या पत्नीने तेवढं मात्र ऐकलं आणि अशा प्रकारे निस्पृहता म्हणजे काय हे दासगणू महाराजांनी दाखवून दिलं.
संपूर्ण संपत्तीवर पाणी सोडलं. असाच एक प्रसंग ते हे हवालदार असताना आला होता. प्रख्यात गुंड कान्हा त्याला पकडण्यासाठी बरेच प्रयत्न केले. अखेर दासगणू महाराजांनी पोलिसाचा वेश न धारण करता आपला कीर्तनकरी वेश धारण केला आणि त्या कान्ह्याला, तर त्याची बरीच मोठी स्टोरी थोडक्यात तर त्याला कान्ह्याला पकडल्यानंतर त्या कान्ह्याच्या लक्षात आलं की हे दासगणू महाराज आहे. आणि जेव्हा दासगणू महाराजांच्या चरणावर ह्या कुविख्यात गुंडांनी डोकं ठेवलं तेव्हा त्याच्या लक्षात आलं, कशावरून तर पायात जे जोडे घातलेले असतात ना त्याचे व्रण उमटतात की नाही, पट्टे असे उमटतात, त्याच्यावरून लक्षात आलं की हेच ते आपले पोलीस हवालदार आहेत. आणि हे त्याला पकडल्यामुळे तो चकित झाला. चकित होऊन त्यानं आपल्या गळ्यातलं 7 पदरी गोप त्याच्या चरणावर ठेवलं, कोणाच्या? दासगणू महाराजांच्या. पण तोही त्यांनी नाकारला. कान्ह्याला कळून चुकलं होतं की हा एक पोलीस हवालदार असून सुद्धा एक संत आहे. नोकरी बेताची, पण कधीही लाच घेतली नाही. नश्वर सुखापेक्षा परमेश्वराच्या सेवेमध्ये केवढा आनंद आहे हे दासगणू महाराजांना कळून चुकलं होतं. पोटापाण्यापुरता पैसा मिळावा म्हणून ते नोकरी करत होते आणि या परमेश्वरी सेवेचा आनंद ते वारंवार घेत होते. त्यामुळे ईश्वराविषयीचं प्रेमही त्यांचं वाढत झालं. ईश्वरी प्रेम हाच जीवनाचा आधार त्यांना वाटायला लागला. एकदा नोकरीनिमित्त शिर्डीस येण्याचा प्रसंग आला. शिर्डीस आल्यानंतर साईबाबांचं दर्शन घ्यायचं त्यांनी ठरवलंच होतं. वामन शास्त्रींनी सांगितलंच होतं की माझ्या मृत्यूनंतर तुला शिर्डीचे साईबाबा मार्गदर्शन करतील. म्हणून दासगणू महाराजांनी शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घ्यायचं ठरवलं. एकदा झालं, दोनदा झालं, नेहमी नोकरीच्या निमित्ताने शिर्डीला आला की शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घ्यायचं. अशा प्रकारे शिर्डीच्या साईबाबांशी त्यांचा सहवास वाढतच गेला. आणि मग सहवासात आल्यानंतर साईबाबांनी त्यांना ग्रंथ लिहायला सांगितले. वेगवेगळे ग्रंथ लिहायचे, कारण त्यांची कवित्वाची प्रतिभा ही खूप होती, विलक्षण होती. सहजपणे ते काव्य करत असत. आणि साईबाबा आणि वामन शास्त्री एकरूपच आहे ह्याचा प्रत्यय सुद्धा त्यांना येऊ लागला. म्हणजे जेव्हा साईबाबांना पाहिजे तेव्हा त्यांचे गुरुच दिसायचे. वामन शास्त्री इस्लाम त्यांना दिसत असत. म्हणून साईबाबांना पाहिल्याबरोबर आपल्या गुरूंचा प्रत्यय येऊ लागला आणि जणू काही ही गुरु आज्ञाच आहे असं मानून दासगणू महाराज हे लिखाण सुरू केले. आणि वेगवेगळी संत चरित्र लिहायची, मग ती माहिती गोळा कशी करायची म्हणून ते प्रत्येक गावाला जायचे. त्या गावातल्या मंडळींशी चर्चा करायची, त्यांच्याकडून जुनी सगळी माहिती मिळवायची. त्यांचे वंशज होते ते त्यांना त्यांच्याशी भेटायचे आणि गावातल्या मंडळींना भेटायचे. त्यांच्याकडून जी माहिती मिळेल ते टिपून घ्यायचे आणि मग त्या संतांचं चरित्र ओवीबद्ध पद्धतीने रचून ठेवायचे. अशा पद्धतीने त्यांनी 179 अध्यायांमध्ये 140 संतांची चरित्र लिहिली आहे. आणि हे सगळं स्वतः केलेलं आहे. आणि संतांचा चरित्रात्मक आणि आध्यात्मिक अभ्यास असं सगळं त्याच्यामध्ये आहे. आणि त्यामुळे त्या ग्रंथांना आध्यात्मिक, ऐतिहासिक आणि साहित्यिक मूल्य खूप मिळालं. कारण त्यावेळेला असं नव्हतंच, प्राप्तच होत नव्हतं.
आणि 140 संतांचं चरित्र लिहिणं आणि प्रत्यक्ष त्यांचं सगळं वर्णन ऐकून ते जमा करून खूप मोठं काम त्यांनी केलं. संत चरित्र नुसते लिहिले नाही, तर त्या संत चरित्र लिहून गावोगावी जाऊन त्या संत चरित्रांवर त्यांनी कीर्तनं केली. कीर्तनाच्या माध्यमातून संतांचा आदर्श लोकांसमोर ठेवला. लोकांच्या मनामध्ये त्यावेळेचा काळ कसा होता? गुलामगिरीचा काळ. जनता नुसती घाबरलेली आणि अंधश्रद्धा आणि हे मोगलांचं राज्य असं इतके दबाव त्यांच्यावर होते. म्हणून त्यांनी गावोगावी जाऊन ह्या संतांचं चरित्र वर्णन केलं. ह्या सर्व कामाचा साईबाबांना खूप आनंद व्हायचा की हा दासगण खूप चांगलं काम करतोय, हे साईबाबांना खूप आनंद व्हायचा. इंग्रज सरकारचा काळ होता. त्यांनी अनेक पोवाडे सुद्धा केले आणि पोवाड्याच्या माध्यमातून सुद्धा जनजागृती केली. कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती करणं, पोवाड्याच्या माध्यमातून जनजागृती करणं हे मोठं संकटाचं काम होतं. कारण इंग्रज लोक साधं शिवाजी महाराज आणि लोकमान्य टिळक यांचं नाव घेतलं किंवा त्यांचा जय जयकार केला तरी त्यांना अटक करून टाकायचं, जी व्यक्ती त्यांचं नाव घेईल. आपण बघितलंय सावरकरांच्या बाबतीत असंच झालेलं आहे. तरी मोठा अपराध आहे असं ते समजायचे. अशाही परिस्थितीत त्यांनी देशभक्तीपर इंग्रज सरकारच्या धोरणावर टीका करणारा पोवाडा लिहिला आणि तो गोंधळ्यांकडून फळावर म्हणवून घेतला, सादर केला. इंग्रज सरकारने तर टिळकांवर केलेला पोवाडा जप्तच करून टाकला. जसं सावरकरांनी जे साहित्य लिहिलं ते जप्त करून टाकलं होतं, जाळून टाकलं होतं, नाना प्रकारे इंग्रजांनी विरोध केला होता, तसंच यांनी लिहिलेलं जे काव्य होतं किंवा जे पोवाडे टिळकांवर लिहिलेले होते ते जप्त केले. आणि परत त्यांना काय म्हणाले, अरे तू स्वतः पोलीस आहेस ना, अशा देशद्रोहाची काव्य तू का करतोस? हे मोठे हजरजबाबी होते आणि प्रसंगामधून साधणारे होते. ते म्हणाले, वकील मंडळींनी माझ्याकडून हे देऊन घेतलं आणि त्यांचं त्यांनी छापलं, त्याच्यात माझा काय दोष आहे? अशा प्रकारे त्यांनी खूप छान उत्तर दिलं. असं करता करता दासगणू महाराजांचं कार्य खूप वाढत गेलं. प्रवचन, कीर्तन आणि त्यांची साधना काय होती की देवपूजा ते रोज 2 तास करायचे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना लक्षात ठेवण्यासारखं 12 वेळा रोज विष्णू सहस्रनाम म्हणायचं म्हणजे म्हणायचंच. आपल्याला आपले गुरुजींनी छान सवय लावून दिली ना, 2 वेळा तरी म्हणा, पण ते 12 वेळा म्हणजे त्याचं फळ पुढे काय मिळालं बघा. 12 वेळा ते विष्णू सहस्रनाम रोज म्हणायचे. आणि इतरही बरंच काव्य जे काही अभंग होते, स्तोत्र होते, ते पण रोज ते म्हणायचे. 2 तास ते पूजा करायचे. त्यांचं कार्य म्हणजे काय, तर ते पोलीस खात्यात हवालदार होते. एकदा काय झालं, मुंबईमध्ये तेव्हा सगळीकडेच झाली होती, पण त्यांची बदली मुंबई प्रांतात होती. तर प्लेगची साथ आली होती आणि प्लेगच्या साथीमध्ये खूप लोक मरत होते. प्रेतांचे खच पडत होते. आता करोनाचे असे पडले की नाही परदेशामध्ये, आपल्या भारतात नाही एवढे, पण परदेशामध्ये खूप तसं प्लेगच्या साथीमध्ये प्रेतांचे खच पडत होते. आणि नातेवाईक पुढे येऊन अंत्यसंस्कार करायला सुद्धा घाबरत होते. हे पोलीस असल्यामुळे त्यांनी प्रत्येक प्रेत आपल्या पाठीवर घेऊन स्मशानात नेले. प्रत्येक प्रेत एवढं मोठं काम आहे आणि एक एक प्रेत त्यांनी पाठीवर नेऊन पोचवलं. हे सगळं पाहून साईबाबांचं त्यांच्याकडे लक्षच होतं. कासवाची दृष्टी आपल्या पिल्लांकडे कशी असते, नुसत्या नजरेने असते, तसं साईबाबांची नजरेने त्यांच्यावर कृपादृष्टी होती. ते साईबाबा याला नेहमी म्हणत, तू ही नोकरी सोड,
तू ही नोकरी सोड. त्याला भेटले की पहिल्यांदा ते म्हणायचं. हा म्हटला मी कशी काय नोकरी सोडू, माझा उदरनिर्वाह कसा होणार. आणि तरी साईबाबा त्याला म्हणायचे, अरे देवाला काळजी तुझी. साईबाबाच ते, त्यांना सगळं कळत होतं की ह्याला पुढे नोकरीत फार संकट आहे, कष्ट आहे, वाईट आहे, त्याच्यावर आळ येतील, आरोप येतील, आणि सगळं कसं झालेलं आहे. तरी सुद्धा हे फौजदारीच्या परीक्षेला बसले. फौजदारीच्या परीक्षेत सुद्धा ते चांगल्या श्रेणीत, अ श्रेणीमध्ये पास झाले. पण नोकरी काही त्यांनी सोडली नाही. पुन्हा शिर्डीच्या साईबाबा त्यांना भेटले की म्हणाले, तू नोकरी सोड बर का, नाही तर पस्तावशील, नाही सोडलीस तर पस्तावशील. दासगणूंना साईबाबांचे शब्द कानात उडत, पस्तावशील पस्तावशील. एकदा मध्यरात्री दासगणू महाराज उठले, गोदावरीच्या काठी गेले आणि गोदावरीच्या मध्यभागी उभे राहिले पाण्यामध्ये. गोदावरीचं जल हातात घेतलं आणि ओंजळीत पाणी घेऊन शिर्डीच्या साईबाबांच्याकडे तोंड करून त्यांना सांगितलं की माझ्यावर मोठं संकट आलंय, तुम्ही मला वाचवा. साईबाबा म्हणत होते नोकरी सोड, नोकरी सोड. तर त्यांना दिसत होतं की ह्याच्यावर संकट येणार. मग ह्यांनी त्यांना अट काय घातली साईबाबांना, म्हणजे ही प्रार्थना करताना, की तुम्ही मला या संकटातून वाचवा तरच मी नोकरी सोडेन. आणि काय आश्चर्य, संकट टळलं. संकट तत्क्षणी टळलं आणि त्या गोदामातेच्या साक्षीने ते सांगतात, काय आश्चर्य, माझ्यावरचं संकटातून मी बाहेर पडलो. आणि साईनाथांना हे सगळं तिकडे कळलं आपोआप. एवढी गुरुनिष्ठा आणि एवढी गुरुची दृष्टी असते बघा आवडत्या शिष्यांवर. तिथून त्यांना मनातून कळलं. आणि मग तेव्हापासून त्यांना गोदावरीच्या दर्शनाची खूप ओढ लागली. कारण गोदावरीने ही प्रचिती दिली, गोदावरीचं पाणी हातात घेऊन गोदावरीच्या साक्षीने प्रार्थना केली साईबाबांना, म्हणून गोदावरीच्या दर्शनाची, पुढचं काम छान आहे, गोदावरीच्या दर्शनाची त्यांना ओढ लागली. आणि तो साईबाबा त्यांना म्हणत होते, ते साईबाबांच्या तिथे होते आणि ते सारखे म्हणायचे की मला गोदावरीच्या दर्शनाला जायचंय, मला गोदावरीच्या दर्शनाला. साईबाबा म्हणायचे, काय रे राहा इथे, काय रे राहा इथे. आणि गोदावरीच्या दर्शनाला काही साईबाबांनी जाऊ दिलं. मग एकदा दासगणू महाराजांनी साईबाबांचं दर्शन घेतलं, त्यांच्या चरणावर डोकं ठेवलं आणि काय आश्चर्य, साईबाबांच्या दोन्ही अंगठ्यातून गोदावरी प्रकट झाली. तशीच्या तसे त्यांनी ती हातामध्ये ओंजळीत गोदावरी घेतली. दासगणू महाराजांनी संपूर्ण जल आपल्या अंगावर शिंपडून घेतलं आणि घसा घसा डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पवित्र जल गोदावरीचं अंगावर घेतलं आणि तो प्रत्यक्ष गोदावरी वर जाण्याच्या भेटीपेक्षाही अनेक पटीने आनंद उपभोगला. गोदा स्नानापेक्षाही ही भेट खूप मोठी होती. तशाच त्यांना टेंबे स्वामी भेटले. कशी ही गुरुची मालिका असते बघा, तशातच त्यांना टेंबे स्वामींची भेट झाली. आणि त्यांचा मग संत विषयाचा जो दृष्टिकोन होता तो अधिकच म्हणाला, काय हे माझ्या समोर एक एक मला असं गुरुरूपाने मिळतंय, याची दृढ श्रद्धा वाढली. आणि संतांची अलौकिक अशी समत्व बुद्धी सगळीकडे असते याची त्यांना अनुभूती आहे.
दासगणू महाराजांनी साईबाबांच्या म्हणण्यानुसार नोकरी सोडली, पण आता पुढे काय? पुढे ते नांदेडला गेले आणि संपूर्ण मराठवाडा त्यांची कीर्तनं, आख्यानं, प्रवचनं इतकी केली की संपूर्ण मराठवाड्यामध्ये त्यांची कीर्ती पसरली. आणि त्यांनी निश्चय केला होता काय, की कीर्तन प्रवचन काही जरी करायची असली तर त्याची बिदागी घ्यायची नाही. आणि राहणी अगदी साधी, धोतर, तो पांढरा जब्बा किंवा काय जे असे ते नेहरू शर्ट पूर्वीसारखा आणि टोपी, इतकी साधी राहणी. त्यांना कधीही भपका आवडला नाही. कपाळाला टिळा घालायचा, हातात टाळ घ्यायचे आणि गळ्याच्या उभ्या माळ्या घालायच्या, असा प्रकार पण त्यांना कधीच आवडला नाही. त्याच्यामुळे लोकांना दासगणूंचा खूप आदर वाटू लागला. मराठवाड्यामध्ये त्यांनी एका श्रावण मासात म्हणजे 1847 सालीच्या श्रावण मासामध्ये महिनाभर कीर्तन केले आणि महिना संपला. शेवटच्या दिवशी समाप्तीची वेळ आली. बुवांनी कीर्तन केलं. अर्थातच गावकऱ्यांना वाटलं की यांना मोठी बिदागी दिली पाहिजे. महिनाभर कीर्तन आपण ऐकलंय, असं कीर्तन प्रवचन फुकट ऐकू नये, म्हणून गावकऱ्यांनी ती समाप्तीच्या वेळी एक मोठं सोन्याचं ताट आणलं. त्यात सोन्याच्या मोहरा आणि चांदीचे रुपये बिदागी म्हणून ठेवले. त्यांच्या समोर आता आपण आधी 2 प्रसंग पाहिले. ती गोप 17 तोळ्याची 16 तोळ्याचा गोप त्यांनी नाकारला. गुरुंनी दिलेली इस्टेट नाकारली. ती बिदागी काही ते घेणार होते का? पण कोणाला दुखवायचं नाही म्हणून त्यांनी इतक्या सुंदर शब्दामध्ये सांगितलं की परमार्थ साधनेमध्ये निर्लोभाची शिष्यवृत्ती असावी लागते. तर ती शिष्यवृत्ती तुम्ही मला द्या निर्लोभपणाची, आणि हे ताट घेऊन जा आणि ती शिष्यवृत्ती देऊन तुम्ही माझा मान राखा, असं सांगितलं. असे हे व्रतस्थ दासगणू महाराज अतिशय निस्पृह, अनासक्त असे होते. नुसतेच त्यावेळी नव्हते तर ते दानशूरही तितकेच होते. त्यांनी अनेक मुलांना शिक्षणासाठी पण पैसे दिले आपल्या नोकरीच्या पैशातून. एकदा काय झालं, जेवणाची पंगत बसली होती आणि दारात भिकारी आले होते. बाजूचे सगळेजण त्या भिकाऱ्यांना हाकलत होते, जेवायला बसले आहा म्हणून. यांनी अजून चित्रावरती घालायच्या होत्या. त्यांनी तसंच्या तसं वाढलेलं ताट त्या भिकाऱ्यांना दिलं आपल्या समोरच. ही निस्पृहता किंवा ही समत्वबुद्धी संतांच्या इथे, संतांच्या मनामध्ये नेहमी असते. आणि मग ते एवढे मोठे झाले की साईबाबांच्या नंतर शिर्डी संस्थानचा सर्व कारभार त्यांनीच हातात घेतला आणि तिथे ते अध्यक्ष झाले. शिर्डी संस्थानचे पहिले अध्यक्ष दासगणू महाराज आहेत आणि त्यांनी 30 वर्ष अध्यक्षपद म्हणून भूषवले. त्यांना एक मुलगा पण होता, त्याचं नाव दामोअण्णा त्याला म्हणत असत आणि त्याची बायको राधा. या दोघांना एक सुपुत्र झाला. दामोअण्णा, आश्चर्य वाटेल ऐकल्यावर, दामोअण्णा आणि राधा यांना एक सुपुत्र झाला आणि तो अनंत चतुर्दशीच्या दिवशी 27 सप्टेंबर 1920 साली झाला. त्या दिवशी अनंत चतुर्दशी होती म्हणून त्याचं नाव अनंत ठेवलं आणि तेच अनंत दामोदर आठवले. अंगार काढतात तेच अनंत दामोदर आठवले. असे हे अनंत दामोदर आठवलेचे वडील दासगणू महाराज, त्यांची साहित्य संपदा 2 मिनिटात तुम्हाला सांगते. त्यांनी अनेक साहित्य लिहिलंय. भक्ती लीलामृत, भक्ती रसामृत, संत कथामृत या तिन्हींमध्ये त्यांनी संतांची चरित्रे लिहिली. शिवाय शैव, वैष्णव, वारकरी
रामदासी गणपत्य अशा संतांची चरित्रे नुसती लिहिली नाही तर गायली सुद्धा. म्हणजे त्यांच्यामध्ये गेयता पण होतं, कवित्व होतं, गेयता होती म्हणून त्यांनी गायली पण. नंतर सामाजिक आणि राष्ट्रभक्तीची जाणीव त्यांनी करून दिली. आत्मउद्धार, लोकउद्धार आणि राष्ट्र उद्धार याचं महान कार्य त्यांनी करून वैयक्तिक आचरणाचा आदर्श लोकांसमोर ठेवला. लोकजागृती आणि समाज जागृती याचं अंतर्बाह्य स्वास्थ्य टिकवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. गजानन विजय या ग्रंथामुळे तर दासगणू महाराज प्रत्येकाच्या हृदयात जाऊन बसलेले आहेत. आद्य शंकराचार्यांचं ही चरित्र त्यांनी लिहिलेलं आहे. त्यांच्या साहित्याचा कळस म्हणजे गजानन विजय जो सगळ्यांच्या हृदयात आहे. अमृतानुभव भगवार्थ मंजिरी, शांडिल्य भक्तिसूत्र, नारद भक्तिसूत्र बोधिनी, विष्णू सहस्रनाम बोधिनी, मोहिनीराज स्तोत्र, व्यंकटेश स्तोत्र, साईनाथ स्तवन मंजिरी आणि शंकराचार्यांची स्तोत्रे, महालक्ष्मी स्तोत्र अनेक साहित्य त्यांनी लिहिलेले आहे. आणि जिकडे तिकडे त्यांचं एक पोवाड्याचं वाक्य आहे ते मला फार आवडलं. जिकडे तिकडे पाप अनन्वित वाण जागली पुण्याची, म्हणून संकटे घरात घुसली फोडून कवाडे निष्ठेची. परत एकदा सांगा. जिकडे तिकडे पाप अनन्वित वाण जागली पुण्याची, म्हणून संकटे घरात घुसली फोडून कवाडे निष्ठेची. असं त्यांचं काव्य अत्यंत प्रभावी काव्य त्यांचं होतं. आणि अनेक पोवाडे रचले, लावल्या रचलेल्या आहेत. आणि असे हे दासगणू महाराज कार्तिक वद्य त्रयोदशीला त्यांची ज्योत थोडी थोडीशी मंद झाली. कार्तिक वद्य त्रयोदशी म्हणजे कोणाचा दिवस आहे? ज्ञानेश्वर माऊलींचा दिवस आहे. त्या दिवशी थोडी थोडी ज्योत. आणि असं वर्णन आहे की ती एक होती त्रयोदशी आणि चतुर्दशी, पण ती नुकतीच संपली त्रयोदशी आणि चतुर्दशीला आहे म्हणून इथे नोंद चतुर्दशी अशी आहे. तर कार्तिक वद्य चतुर्दशीला ह्या माऊलींच्या पुण्यतिथीचा दुसरा दिवस बोर्डे येथे त्यांनी शेवटचा श्वास घेतला. आणि त्यावेळी त्यांचं वय होतं 95 वर्ष. आणि ते सुद्धा त्यांना कळून आलं. आधी ते तिकडे त्यांच्या बिछाण्यावर एका अंगावर झोपले. नंतर त्यांना कळलं की आता शेवटचा क्षण आला आहे. शेजारी आत्या होती, तिला पाणी आणायला सांगितलं. पाणी पिले आणि एका कुशीवरचं आपलं शरीर पूर्ण सरळ असे ठेवले. ते ठेवताना अशी दक्षता घेतली की माझे पाय दक्षिणेकडे असू नये, अशी दक्षता घेतली त्यांनी. आणि शेवटचा श्वास सोडला. अशा दासगणू महाराज. मला सुद्धा वाचताना खूप आनंद झाला. तुम्हालाही नक्कीच हे ऐकताना आनंद झाला असेल. अशा दासगणूंना शतशः प्रणाम.